बळी हे पुस्तक कधी येतंय? हे सगळ्यात कॉन्ट्राडिक्टरी आहे की एखादं पुस्तक येण्याच्या आधी त्या पुस्तकावरचा पॉडकास्ट होतोय. इडापिडा टळू दे बळीचं राज्य. बळीचं राज्य. कोण होता बळी? कोण होता बळी? बळी, वामन, ते 3 पावलं. तर एवढा मोठा राजा होता, मग त्याच्या डोक्यावर पाय का दिला गेला असं? पाताळात का धाडला असेल? वामन त्याच्या दारात कशाला आला असं काय घाबरले होते ते? नेक्स्ट चक्रवर्ती वामन व्हायला पाहिजे, नाही झाला. नाही झाला. मग उद्दिष्ट काय होतं? मग हे वामन नेमका कोण आहे? हा का आला तिथे? का त्यांना दशावतारा स्थान दिलं? आणि तो येतो पण, आणि बळी त्याला देतो कसं काय? बळी हा देवांना जड जायचा म्हणून कपट करून त्याला पाताळात धाडून दिलं. सरळ सरळ वॉर मध्ये बळीला हरवणं शक्य नव्हतं. काय घडलं होतं बळी सोबत? नमस्कार सर. नमस्कार मॅडम. कधी येते सर? काय मी आलो ना आज. नाही, तुम्हाला लक्षात नाही आलं मी कशाबद्दल विचारते? बळीबद्दल. हां, कधी येते म्हणजे नक्की खरं खरं सांगा आमच्या चॅनलवर, बळी हे पुस्तक कधी येतंय? तुम्ही काय मला इथं प्रेशर करायला आणलंय का? मला वाटतंय सगळं महाराष्ट्र विचारतोय तुम्हाला. खरं आहे, सगळा महाराष्ट्र विचारतोय, पण काय झालं की विषय काही सोपा नाही आहे आणि माणसाला एक गर्व असतो की आपण लय हुशार आहेत म्हणून. तसा गर्व मला झाला म्हणून मी डेटवर डेट देत होतो. पण आता माझ्या लक्षात आलं की पुस्तक फायनल स्टेपला आहे आणि 20 नोव्हेंबरपर्यंत पुस्तक येईल. नक्की? 100%. 20 नोव्हेंबर रोजी बळी हे शरद तांदळे सरांचं पुस्तक येणार आहे. सरांनी आता मी यांच्याकडून कॅमेरावर ऑन रेकॉर्ड घेतलेला आहे. आता यांना पळून जाता येणार नाही. आता तुम्हाला आणावंच लागेल. 100% येईल. तर प्रेक्षकांना तुम्हाला कळलंच असेल की आज आपल्या चॅनलवरती कोण आलेले आहेत, ज्यांची ओळख मी सांगणं अजिबात गरजेचं नाही. संपूर्ण भारत, संपूर्ण महाराष्ट्र सरांना जाणतो. शरद तांदळे सरांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. सर आजचा पण तुम्ही मला पहिल्याच प्रश्नात टेन्शन मध्ये दिलं की सर पुस्तक कधी येते. मला वैयक्तिक त्याचं खूप टेन्शन येते. पण का बरं? का बरं म्हणजे मला असं वाटतं ते होईल 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 आणि इतके जटिल रेफरन्सेस आहेत. बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्हाला रेफरन्स बुक लिहायचे तर तुम्ही लिहू शकता इथं असं म्हणलं, इथं असं म्हणलं. पण सगळे रेफरन्स ज्यावेळेस एकत्र करायला कादंबरी किंवा कथानकाच्या फॉर्मॅटमध्ये सोप्या भाषेत मांडायचे, त्यावेळेस तो एक मोठा टास्क असतो. म्हणूनच एवढा उशीर लागतोय का बळीला? हां, म्हणून तेवढं काही काही चॅप्टरसाठी मी 6-6 महिने थांबलो. काही काही एका रेफरन्ससाठी तर मला 5-6 महिने वेळ गेला. म्हणजे मी काही टाईमपास करत नव्हतो. मी त्यावेळेस खूप सारं वाचले आणि माझं असं झालं आहे आता की बळीच्या अवतीभोवतीचं जेवढं काही त्या कालखंडातल्या, त्याला तुम्ही मायथॉलॉजिकल म्हणा किंवा खरी घटना म्हणा, आसपासचं खूप सारं वाचन झालं. लहानपणापासून आम्ही मोठे झालो, ती आख्यायिका म्हणा का त्या दंतकथा, कथा, कहाणी म्हणा, ते ऐकत मोठे झालो की बळी, वामन, ते 3 पावलं. 3 पावलं एवढंच ऐकलंय आम्ही. म्हणजे सुरुवातीला वाटलं बळीवर पुस्तक येतंय म्हणजे बळी राजावर पुस्तक येतंय का, शेतकऱ्यांवरती येतंय का, म्हणजे असंही वाटलं. नंतर तुमचं कव्हर पेज पाहिलं, मुखपृष्ठ पाहिलं, तर हे बळी चक्रवर्ती नाव का दिलं तुम्ही? याचं कारण आहे की ना, मी लहानपणापासून आपण लोककथा, लोकगीतांमध्ये किंवा आपण भाऊबीजेला बहीण ओवळताना म्हणते इडापिडा टळू दे बळीचं राज्य. आणि साधारण सेकंड इयर, थर्ड इयरपर्यंत माझ्या डोक्यात नव्हतं. नॉर्मल सगळे म्हणतात इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे. मग असा प्रश्न आला की अरे बळीचं राज्य येऊ दे म्हणजे नेमकं कुणाचं राज्य येऊ दे? कोण होता बळी? कोण होता बळी? मग काही जण म्हणते बळीराजा म्हणजे शेतकरी म्हणजेच बळीराजा आहे. इथे मी मध्ये इंटरप्ट करते की एक फोटो आम्ही इंटरनेटवरती पाहतो बळीराजाचा. बळी दिसतो, त्याच्या खांद्यावरती नांगर दिसतो. तो बळी समजायचा नाही का? हा बळी समजायचा. तो बळी याच्यामुळे समजायचा नाही की बळी हा चक्रवर्ती राजा होता आणि चक्रवर्ती राजा कधी नांगर घेणार नाही. म्हणजे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून ज्यावेळेस त्यांनी राज्याभिषेक केला तर त्यावेळेस त्यांनी हत्तीवर केला. मग छत्रपती शेतकऱ्यांचे राजे नव्हते का? तर होते, रयतेचे राजे होते, शेतकरी. पण ते हत्तीवर बसले, सिंहासनावर त्यांनी राज्याभिषेक केला, ते राजा म्हणून इस्टॅब्लिश झाले, प्रस्थापित म्हणून त्यांनी हे केलं. तसं राजा बळी ज्यावेळेस आपला येतो, जो 3 लोकांचा राजा बनतात, जो 3 लोकांचा राजा आहे, त्याच्याकडे किती संपत्ती असेल आणि तो संपत्ती असलेला माणूस नांगर हातात धरणार नाही. तर मला त्या फोटोचा राग येतो, तो फोटो खरा नाही. अच्छा, की तो राजा, त्याच्या अंडर खूप जणांनी, शेतकऱ्यांनी नांगर घेतला असेल, राजा कधी नांगर नाही घेणार. मग बळी राजा आपण शेतकऱ्यांना म्हणतो, तो काय संदर्भ? बरेच जण म्हणतात राजा बळी, म्हणजे माझे जे काही वाचनात आलं, जे काही अनालिसिस झालं, बळी राजा हा शेतकऱ्यांचा राजा आहे का? आहे. पण तो फक्त शेतकऱ्यांचा राजा नाही, तो त्यावेळेसच्या व्यापाऱ्यांचाही राजा आहे.
त्यावेळेस तो त्या सैनिकांचाही राजा आहे, त्यावेळेस तो तिथल्या कलाकारांचाही राजा आहे, म्हणजे तो सगळ्यांचा राजा, इव्हन तो ह्या पृथ्वीवरचा राजा. चक्रवर्ती ह्या शब्दाचा काय अर्थ आहे तुम्ही एक बघितला असेल, आपण सम्राट अशोक म्हणतो. सम्राट म्हणजे हा शब्द कधी एक शब्द आहे राजा, म्हणजे त्याच्याकडे एक विशिष्ट भूभाग आहे. महाराजा म्हणजे त्याच्या थोडा जास्त भूभाग आहे, ज्याच्या अंडर आहे. सम्राट म्हणजे पृथ्वीवरचा बहुतांश भाग त्याच्या हातात आहे, त्याला सम्राट मानलं जातं. सम्राट अशोक म्हणजे काय, तर अफगाणिस्तानापर्यंत, इराणपर्यंत त्याची जमीन होती, म्हणतात. भारतवर्ष त्याच्या हातात होता, म्हणून आपण त्याला सम्राट म्हणतो. पण बळीला सम्राट नाही म्हणतात, बळीला चक्रवर्ती म्हणून ओळखलं जातं. म्हणजे इव्हन तुम्हाला सांगू का, मी म्हैसूरमधल्या एक प्राध्यापकांशी बोलत होतो, तर त्यांना मी म्हणलं बळीवर मी लिहितोय. ते म्हणले कोण बळी? कोण बळी? म्हणलं राजा बळी. ते म्हणले राजा बळी? बळी तर खूप झालेत राजा. मग मी म्हणलं आता कोण राजा? ते म्हणले बळी चक्रवर्ती. म्हणलं हो, बळी चक्रवर्ती. म्हणजे केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये आणि कर्नाटकामध्ये बळी नाही म्हणल्या जात नुसतं, बळी चक्रवर्ती म्हणजे तो बळी. कारण की पुराणामध्ये सुद्धा 3 बळी आहेत. अच्छा. एक आहे हा बळी चक्रवर्ती, दुसरा आहे बळी आनव, त्याचं नाव बळी आनव म्हणतात, आणि तिसरा आहे बळी कितव. कितव म्हणजे असे 3 बळी झालेत. पण स्पेसिफिक बळी कधी कसा ओळखायचा, म्हणून बळी आनव, बळी कितव आणि बळी चक्रवर्ती. बरेच जण त्यांच्या कथा यांना मॅच करतात. अच्छा. त्याच्यामुळं गल्लत होती. तर बळी चक्रवर्ती लिहायचं कारण एक आहे, चक्रवर्ती कोण असतो की मानव जातीला जेवढी ज्ञातभूमी म्हणजे जेवढी भूमी माहिती मानवाला त्यावेळेस, नंतर बऱ्याचशा देशांचे बेटांचे शोध लागले, पण त्यावेळेस जेवढी भूमी मानवांना माहिती त्याच्यावर ज्याचं राज्य आहे तो एकटाच चक्रवर्ती. तर अशी मान्यता आहे की पृथू नावाचा एक राजा होता, तो चक्रवर्ती होता पहिला, त्याच्यामुळे याला पृथ्वी मानलं जातं. आपण जे पृथ्वी म्हणतो तर त्या पृथ्वीमध्ये मानलं जातं. पण सिद्धेश्वर शास्त्री, चित्रराव असतील की अजून काही विद्वान आहेत, ते म्हणतात की तो पृथू म्हणजेच बळी, आणि एकमेव चक्रवर्ती कोण आहे तर तो बळीराजा, बळी चक्रवर्ती. बळी चक्रवर्ती. म्हणून मी त्या पुस्तकावर बळी चक्रवर्ती घेतलं, की एकमेव चक्रवर्ती, की त्यावेळेस जेवढी भूमी माहीत होती त्याच्यावर त्याचं राज्य. मला एक मित्र आता मध्यंतरी बोलताना म्हणला, काय सर कशावरून त्याच्याकडे सगळी जमीन होती, कशामुळं, कसं काय त्याला तुम्ही चक्रवर्ती मानतात, कसं काय तिन्ही भूमीवर त्याचं राज्य होतं असं म्हणतात. म्हणलं हे वामनानेच सांगितलं ना, वामन तर बुद्धिमान होता, त्याला माहित होतं कुणाला मागायला जायचे, ज्याच्या मालकीचे त्यालाच मागायला जाणार. म्हणजे वामनानेच डिफाईन केलंय की सगळ्या भूमीवरचा मालक हा बळी होता. ते 3 पावलं त्याच्याकडे येऊच या आपण. पण माझा एक प्रश्न आहे की बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असं की तांदळे सरांना बळीवर का लिहावं वाटलं? बळीवर का लिहावं वाटलं याचं कारण आहे की मी रावणवर का लिहायचं हे माझ्या डोक्यात फिक्स होतं की रावण मला वाचायचा होता, आणि मी काही लेखक नाही आहे. आता लोक सगळीकडे सांगतो कारण मला माहिती आहे, कारण मी ओरिजिनल लेखक वाचलेले आहेत, त्यामुळे मला माहिती आहे की त्यांच्यापर्यंत जायला आपल्याला खूप वेळ आहे, आणि जेव्हा ते जाईल तेव्हा मला असं कधीतरी वाटलं पाहिजे की मी लेखक आहे. पण आत्ता तरी मला सध्या तरी वाटत नाही. हा, मी एक इंथुजियास्टिक आहे, पुराणांचा इंथुजियास्टिक आहे, आणि प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजूने बघणारा इंथुजियास्टिक आहे. तर रावण लिहिताना डोक्यात होतं रावण मला वाचायचं आहे, म्हणून मी रावण लिहिलं. आणि मी रावण लिहिताना असं नाही केलं की चला मला रावण लिहायचं. आधी रावणावर काय काय लिहिल्या गेलं मी ते सगळं वाचलं. जर त्याच्यात योग्य सगळं असतं तर बहुतेक मला गरजच नव्हती लिहायची. जर लिहिल्या गेले तर कशाला लिहायचं. त्या पुस्तकाचाच प्रचार करू ना, जे लिहिल्या गेले त्याचाच. पण सगळ्या फेक स्टोऱ्या भरलेल्या त्या पुस्तकांमध्ये. बहुतेक त्या पुस्तकांनी मला इन्स्पायर केलं की वाल्मिकी रामायणात काय रावण सांगितलं आहे, आणि आत्ताचे कथा कादंबऱ्या लिहिणारे त्याला कसं पोर्ट्रेट करतात. म्हणजे बरेच जण माझ्यावर आरोप करतात तुम्ही बळीचं रावणाचं उदात्तीकरण केलं. मी उदात्तीकरण केलेलंच नाही, ते उदात्तीकरण ऑलरेडी वाल्मिकी रामायणाने केलेलं आहे. मी फक्त सांगितलं जे आहे ते सांगितलं, संदर्भासहित सांगितलं. तर लॉकडाऊन लागला होता, आणि लॉकडाऊनमध्ये असं डोक्यात आलं माझ्या की आपण लिहिलं पाहिजे काहीतरी, आणि मी आंत्रप्रिनर लिहिलं त्यावेळेस. आणि आंत्रप्रिनर लिहिताना ज्यावेळेस आंत्रप्रिनर तर काय 40 दिवसातच संपलं, आणि बळीबद्दल मी अट्रॅक्ट झालतो रावणाच्या बाबतीत. कारण की ज्यावेळेस मी रावण आणि त्यांच्या गुरुचा संवाद लिहित होतो, पॉलक्सचा आजोबांचा, किंवा सुमालींचा संवाद लिहित होतो, तर त्यावेळेस मी फक्त रावण कादंबरी लिहिताना रावणाचा कालखंड नाही वाचला, मी आधी काय घडले तेही वाचलं. तुम्ही बारीक रावण वाचलं तर आधीच्या कालखंडातले 3-4 वाक्य असे सहज आलेले आहेत, ते लक्षात येत नाहीत नॉर्मल वाचकांच्या. पण एक चांगला मी स्वतः वाचक असल्यामुळे मला माहिती आहे की आधीचे रेफरन्सेस द्यायचे असतात कादंबऱ्यात, की ह्याच्या आधी काय घडलं. तर त्याच्यात 3 ठिकाणी मी बळीचा उल्लेख केला आहे रावण, आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात नव्हतं मी कधी बळी लिहिल म्हणून. अच्छा. तर
मग मी म्हणलं अरे बळीचा आणि त्यावेळेस मी बळीकडे अट्रॅक्ट झालो. बळी मी त्यावेळेस वाचला होता आणि थोडाफार भागवत पुराणात, विष्णू पुराणात, स्कंद पुराणात रावण वाचतानाच तो मला समोर दिसायचा. तर मी 4-5 वाक्य घेतले होते त्यांचे, की त्याची फॅमिली ट्री पण मी एका वाक्यात घेतली होती रावणामध्ये. आणि मग इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे असा रेफरन्स लागला. आणि मग मी भागवत ज्यावेळेस वाचत होतो आणि विष्णू पुराण, त्यात असा राजा म्हणजे रावण मोठा राजा होऊन गेला, पण त्याच्याबद्दल नकारात्मक आहे, तो बलात्कारी होता, त्याने सीतामातेला उचलून नेलं, म्हणजे असे निगेटिव्ह पॉईंट्स होते आणि त्याचा उपहाव जास्त झाला, चांगल्या बाजू कळल्या होत्या. बळीचं ज्यावेळेस मी वाचायला लागलो तर अख्ख्या पुराणांमध्ये कुठंच एकही वाक्य निगेटिव्ह नाही बळीबद्दल. जिथं कुठं तुम्ही वाचता तिथं म्हणलंय सद्गुणी, तत्वज्ञानी, सदाचारी, दानशूर आणि मोठं हृदय असलेला राजा, जो सगळ्यांना कवेत घेत होता, कुणावरही अन्याय न करणारा राजा, समविभागी राजा म्हणजे सगळ्यांना समान वाटून देतो, द्वेषविरहित राजा, अशी सगळीकडे कल्पना त्याची होती. मग म्हणायचं एवढा मोठा राजा होता, मग त्याच्या डोक्यावर पाय का दिला गेला असं, पाताळात का धाडला असेल, काय गरज आहे त्याला पाताळात झाडे. आणि असा विचार करताना मी म्हणलं की यार तुम्हाला ययाती सापडतो पुराणांमधला, तुम्हाला कर्ण सापडतो, ज्याचं मानवजातीला काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही, म्हणजे आज तुम्ही त्याचं काही वापरत नाही, मग काय एवढा करणं. अशी कित्येक कॅरेक्टर आहेत पुराणातली की ज्याच्यावर कादंबऱ्या झाल्या, त्या हिट झाल्या, त्या लोकांना वाचल्या, इव्हन मलाही आवडलेल्या त्या, म्हणजे ज्या काही कादंबऱ्या त्या मीही लहानपणापासून वाचतोय, मीही त्यांच्या प्रेमात आहे. पण माझ्या वाचक म्हणून असा एक प्रश्न पडला की ह्या लोकांचं मी आज काय वापरतो, म्हणजे इव्हन कर्णाचं मी आज काय वापरतो, ययातीचा कोणता गुण मी आज वापरतो, तर मी काहीच वापरत नाही. त्याच्यातून मला काय नाही, 1-1, 2-2 वाक्य वाचतील ते. आणि मग मी म्हणणार मग अशा नायकांबद्दल का नाही लिहिल्या गेलं की ज्यांच्याबद्दल आपण आज काही ना काही वापरतो, आज रिच्युअल्समध्ये, लोककथेत, लोकपरंपरात ज्यांचे फेस्टिवल आपण अशा राजावर का नाही लिहिल्या जात किंवा का नाही लिहिल्या गेले 100-200 वर्षात. मग मला लक्षात आलं की यार याच्यावर आपण प्रयत्न करून बघायला. मग सबल्टन नायक्स त्यांना म्हणतात, किंवा ज्यांना एक दैत्य, असुर, राक्षस म्हणून एक साईडलाईन करण्यासाठी ठेवलेले नायक असतील. तर मी म्हणल्यावर आपण लिहून बघू. तर रावण लोकांना आवडलं, मग जरा माझा हुरूप वाढला आणि मग मी बळीबद्दल शोधायला सुरुवात केली. आणि मला कळालं की इतका सदाचारी राजा, जे की आजही बहीण भावाला ओळखताना म्हणते इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे, तर ते नेमकं बळी राज्य काय होतं, तो बळी नेमका कोण होता, तो काय फक्त शेतकऱ्यांचा राजा होता का, तो काय नांगरच घेऊन फिरत होता का, मग एवढा मोठा राजा होता तर वामन त्याच्या दारात कशाला आला की बाबा तुझं सगळं मला दान दे, असं काय घाबरले होते ते, आणि असा काय त्याच्यावर अन्याय केला. म्हणजे वन तुकाराम महाराज पण म्हणले, त्यांनी तर विष्णूला दोष दिला की अरे विष्णू तू का अन्याय केला बळीवर. तर असा राजा एवढा सदाचारी का झाला असेल, आणि असं एक डोक्यात आलं आणि मग शोध बळीचा सुरू झाला, जो की आत्ता मला वाटते संपला. आणि मी म्हणजे हे सगळ्यात कॉन्ट्राडिक्टरी आहे की एखादं पुस्तक येण्याच्या आधी त्या पुस्तकावरचा पॉडकास्ट होतो. तर ते आता अंतिम टप्प्यात आहे, म्हणजे टायपिंग लेआउट सगळं झालं. तर मला वाटलं की एक चांगला राजा आणि याच्यावर कोणी कोणी लिहिलं पाहिजे. आणि औरंगजेबावर लिहिले गेलेलं आहे, हिटलरवर लिहिले गेलेले आहे, जरी तुम्ही त्यांना खलनायक, मी तर म्हणतच नाही बळी खलनायक आहे म्हणून, बळी हा मुळात नायक आहे सगळ्यांचा, ह्या मातीचा नायक आहे. तर त्याच्यावर 100 वर्षात कोणाला का कादंबरी लिहावी वाटली नसेल, बहुतेक त्याच विचारांमधून मला वाटलं की बळीवर लिहावं. काय काय रेफर केलं, म्हणजे तुम्ही मगाशी पण जे जे मेन्शन केल्यात सगळ्या गोष्टी, बळीसाठी तुम्ही काय रेफर केलं, बळी कुठे सापडला तुम्हाला? बळी सापडायचं म्हणजे भागवत पुराण आहे, बरं फक्त मराठीतलं भागवत पुराण नाही म्हणतात त्याला, संस्कृतमधलं आहे, वेगवेगळ्या विद्वानांनी लिहिलेलं भागवत आहे. इवन त्या ऋचांचे वेगवेगळे अर्थ, त्यातल्या श्लोकांचे अर्थ लावलेले भागवत आहे. भागवत आहे, विष्णू आहे, स्कंद आहे, शिवपुराण आहे, लिंगपुराण आहे, ब्रह्मांड पुराण आहे, ऐत्रैत्र ब्राह्मण आहे, अजून म्हणताना उपनिषद आहे, त्याच्यावर प्रक्षेपित केलेली पुस्तकं आहेत. सगळ्यात महत्त्वाची 2-3 लोकांची नावं मला घ्यावं वाटतात की लक्ष्मण शास्त्री जोशी आहेत, ज्यांचं वैदिक वरची सगळी पुस्तकं मी वाचली, ते मला दिशादर्शक ठरले. सिद्धेश्वर शास्त्री चित्रावांचं भारतीय प्राचीन शब्दकोश आहे, ती एक मोठे खंड आहेत. ते भारतीय संस्कृती कोश आहे, 12 खंड आहेत त्याचे, ते चांगलं पुस्तक मला फायद्याचं झालं. दैवी कोश म्हणून आहेत. आणि पुराणं म्हणताल तर ब्रह्मांड पुराण एक नाही, तर त्याचे 4 वेगवेगळे खंड आहेत, ते वाचलेत मी वेगवेगळ्या लेखाने. वामन पुराण आहे, विष्णू पुराण आहे, अजून जर म्हणताल महत्त्वाचं तर लिंग पुराण आहे. बळीचं अजून 2-3 ठिकाणी म्हणताल तर भविष्य पुराणात बरेचसे रेफरन्स आहेत. तर साधारण ही 18 पुराणं
18 पुराणं तर एक पुराण 4 वेगवेगळे म्हणजे गीता प्रेसचे आहेत, इथं प्रक्षेपित केलेले आहेत. तर असे एक साधारण 200-250 पुस्तकं असतील. त्यातल्या महत्त्वाच्या 70-80 पुस्तकांचे नाव मी पुस्तकात पण लिहिलं. एवढं सगळं वाचलं तुम्ही? हा, एवढं वाचलं. आणि विशेष म्हणजे ते सगळ्यांच्या लिंकिंग करण्यात वेळ गेला. म्हणजे वाचायला सोपं आहे ते. वाचायला काय, एक भागवत पुराण तुम्ही 8 दिवसात 4 दिवसात संपू शकतात. पण नुसतं वाचन नाही तर ते समजून घेणं, धागे, कारण की बरेचसे कॅरेक्टर रिपीट आहेत, बऱ्याचशा घटना रिपीट आहेत, बऱ्याचशा कॉन्ट्राडिक्टरी आहेत. त्याच्यात त्यांची सगळी फॅमिली ट्री शोधणं, त्यांचे संवाद शोधणं. बरं, एखादा डायलॉग होता, त्या डायलॉगवरून त्या कॅरेक्टरचा स्वभाव शोधणं, की नेमकं तो पहिल्यापासून एंडपर्यंत आहे का, बळीच्या पूर्ण आयुष्यात तो आहे का. तर याच्यात वेळ गेला आणि त्या थॉट प्रोसेसमध्ये जास्त वेळ गेला. सर, मगाशी उल्लेख केला भाऊबीजेचा, दिवाळी, बलिप्रतिपदा, ओणम सण येतो तिकडे दक्षिणमध्ये. हे सगळ्या सणाचा आणि बळीचा कुठं लिंक लागते? म्हणजे बरेच असे सण आहेत जे बळीशी संबंधित आहे आणि बरेच अशी कृषी संस्कृतीत किंवा ग्रामीण संस्कृतीतले जे सण समोर येतात तिथं बळीचा उल्लेख येतो. याच्यात ऋग्वेदी म्हणून एक लेखक आहेत, ऋग्वेदी नावाने लिहितात, प्राचीन आर्य सणांचा इतिहास म्हणून. त्याच्यात अजून एका लेखकांचं नाव माझ्या लक्षात येत नाही अचानक तोंडावर. तर त्यांनी सणांबद्दल लिहिले, भारतीय सणांबद्दल. तर हे 2-3 लोक आहेत. आणि मग मी ज्यावेळेस विचार करायला लागलो की यार, बळीचे कोणकोणते सण, म्हणजे अशा राजाचे सण येणं म्हणजे हा एक पहिलाच तो एकमेव राजा आहे. म्हणजे नाही तर राजांचा जन्म जो असतो, तर जसं शिवाजी महाराजांची शिवजयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो, किंवा त्याच्या आधीचा तर राजा मला कोणी आठवतच नाही, पण त्या राजांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या आपण साजऱ्या करतो किंवा श्रद्धांजली अर्पण करतो. पण बळी असा एकमेव राजा आहे की तो येणारे म्हणून सण साजरे होतात. म्हणजे लोकांची अशी धारणा आहे, म्हणजे बळीला पुराणांमध्ये किंवा भारतीय हिंदू संस्कृतीच्या मान्यतेमध्ये बळीला 7 चिरंजीवमध्ये स्थान आहे. म्हणजे 7 लोकांना चिरंजीव मानले गेले. मग त्याच्यात कोण आहे? तो परशुराम एक आहे, त्याच्यात अश्वत्थामा एक आहे, ज्याच्यात हनुमान एक आहे, ज्याच्यात अजून 2-3 नाव आहेत, त्याच्यात बळी एक आहे. म्हणजे बळी हा चिरंजीवी, म्हणजे अमर आहे. अमर आहे, अमर कुणीच नाही इथं. म्हणजे ती एक काय म्हणतात, जो जन्म घेतला त्याला मृत्यू आहे, पण आपल्या धारणेमध्ये ते सप्तचिरंजीव आहे. तर ती धारणा इतक्या आपल्या ग्रामीण भागात पिढ्यानपिढ्या इतकी फिट्ट बसली आहे की तो चिरंजीव आहे. निस्ता म्हणजे हनुमान चिरंजीव आहे, लेट इट बी, तो चिरंजीव आहे. परशुराम चिरंजीव आहे, अश्वत्थामा ठीक आहे चिरंजीवी, असं आपण म्हणतो सहज. पण एकमेव त्या 7 मधला बळी असा आहे की तो नुसता चिरंजीवी नाही आहे, तो दरवर्षी आपल्याला भेटायला येणार आहे, अशी एक धारणा आहे. म्हणजे ही मला फार, म्हणजे काय झालं, ही धारणा मला फार आनंद देऊन गेली की तो आपल्याला दरवर्षी एकदा भेटायला येणार आहे. त्याच्यामुळं आपल्या घरात दिवे लावले पाहिजेत, त्याला आपलं घर आनंदी दिसलं पाहिजे. आपण जे आकाशकंदील लावतो, दिवे लावतो, तर हे का लावतोय आपण? की आपला राजा येणार आहे हे आपल्या जीन्समध्ये, आपल्या DNA मध्ये, आपल्या जाणीवेत, आपल्या नेणिवेत कुठंतरी जिरलं आहे, म्हणून आपण ते दिवे लावतो. आणि आपल्याला बळी येऊन बघतोय, तो बघतो तुम्ही आनंदी आहेत आणि म्हणून तो आनंदी होतो. तर दिवाळीला दिवे लावण्याचं कारण, मग नंतर त्यांनी लोकांनी जोडलं, नाही ती लक्ष्मी येणार आहे म्हणून दिवे लावलेत, असं काही कारण नाही. हे म्हणजे फेक नॅरेटिव्ह तयार केलं आहे. मला असं वाटतं की आपला राजा ज्यांनी आपल्याला नांगरट शिकवली, ज्याने आपल्याला स्थायिक केलं, स्थायिक होणं पण, कारण की त्यावेळेस 90% लोक भटकंतीवर असायचे. 7,000 वर्षापूर्वी मानव तो भटकतच फिरलेला आहे. तर ते स्थायिक करण्याचं काम सगळ्यात जास्त मोठं बळीने केलं आहे. तर तो येणार आहे म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ओणम आहे. तुम्ही बघा, ओणम केरळमध्ये जो होतो आणि तामिळनाडूमध्ये पोंगल होतो, त्यावेळेस जो बळीचा फेस किंवा चित्र दाखवलं जातं कार्टून, तर तो आनंदी आहे. कारण की लोकांना तो आनंदी दाखवायचा. तो काही सगळं दान दिले म्हणून नैराश्यातला बळी नाही आहे, तो आनंदी बळी आहे. आणि तो उत्साहात येतोय आणि त्या दिवशी तुम्ही ओणम साजरा करतायत, पोंगल साजरा करतायत. म्हणजे भारतभर आपण दिवाळी साजरी करतोय. आसाम ओरिसामध्ये बिहू नावाचा सण साजरा करतोय. बंगालच्या पट्ट्यामध्ये, उत्तर प्रदेशच्या पट्ट्यामध्ये कालबैसाखी सण साजरा करतोय. असा एक राजा आहे की जो नुसता येणार आहे, तो खरं येतोय का? तर नाही येत आहे. तो चिरंजीव तो येणार आहे म्हणून उत्साहात लोक एवढा मोठा सण साजरा करतात. म्हणजे तो आपल्या DNAत किती जिरलेला आहे. मग बळी काय फक्त दिवाळी, ओणम, पोंगल परता मर्यादित आहे का, असं माझ्या डोक्यात येतं. तर मग वाचण्यात माझ्या आलं की नाही, इथपर्यंत मर्यादित नाही. आपण जो पोळा सण आहे, जो शेतकऱ्यांचा सण मानला जातो, तो सण, पोळा सण सुद्धा बळीच्या कालखंडात तयार झालेला आहे. तो बळीनेच तयार करा, मी कादंबरीत ते लिहिलंच आहे. आणि नागपंचमी हा सण हा सुद्धा बळीचाच आहे. इव्हन बळी स्वतः मातृसत्ताक होता.
अच्छा. मातृसत्ताक आणि पुरुषसत्ताक हा वेगळा विषय डिबेटचा, पण तो आईला मानणारा देश होता. तर आईला मानणारा राजा होता. तर आईला मानणारा राजा म्हणून महत्त्वाच्या 10 आईंला मान्यता दिली. आणि आईचा जागर, जसं आईच्या गर्भात आपण 9 महिने असतो, तसं 9 दिवसाचा आईचा जागर असतो. खेड्यात जुन्या परंपरा बघा, त्यात असं बीज टाकलं जातं आणि ते बीज उगवतं. ते धान्य पेरण्यास योग्य आहे असं चेक करण्यासाठी ती घटस्थापना आहे. अरे बापरे. आणि तो जो सण आहे तो आईची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे. म्हणजे त्याच्यात रावण दहन करतात लोक, आणि ते बी आईच्या दारात करतात. आईला कधीच वाटत नाही कोणाचाही मुलगा जाळावा म्हणून. तर तसं पाहिलं तर राम रावणाची स्टोरी ही आईशी काहीच निगडीत नाही. मातृसत्ताक आईचा जागर हा एक सेपरेट सण आहे, आणि तो सण चालू करण्याला मला वाटतं तो बळीच्या कालखंडात बळीने चालू केल्याची शक्यता आहे. अच्छा. असे अनेक सण आहेत. मकर संक्रांत हे पण हा पण सण त्यांनी चालू केलेला आहे. आणि बळीने आपल्याला सण दिले. ही सण असल्यामुळं, आपल्या पूर्वजांनी ती सण साजरी केल्यामुळं, ती पाळली गेल्यामुळं बळीचं नाव कुणाला खोडता नाही आलं, त्याच्या डोक्यावर पाय दिला. कारण की लोककथेत रिच्युअल्समध्ये तुम्ही बघा, ह्या सगळ्या रिच्युअल्स ज्या आहेत ह्या सणांच्या, मातीचा बळी बनवला जातो, शेणाचा बळी बनवला जातो, आणि तांदळाचा बळी बनवला जातो. मला प्रश्न पडला, मी एक ठिकाणी, आणि विशेष म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात ही पूजा फार जोरात होती बळीच्या दिवशी. जुन्या म्हाताऱ्या अजूनही ज्या आहेत त्यांनी खरी पाहिलं आपली संस्कृती जपून ठेवली. 5 शेणाचे बळी करतात, ते 5 असे करतात, आणि त्यांची पूजा होती. आता भंपक लोक मध्ये काय घुसवलंय, ते 5 पांडवाची पूजा होती. हो, असंच सांगतात. 5 आता पांडवांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे दिवाळी मानव जातीत? दिवाळीत तुमच्या विकासात काय कॉन्ट्रीब्युशन आहे पांडवांचं? त्यांचं राज्य होतं, ते भांडले, त्यांना राज्य मिळालं, संपला विषय. त्यांनी मानव जातीसाठी काय केलं की ज्यांचा आपण आदर्श घ्यावा? त्यांनी असं काय केलंय की ज्यांच्यामुळे त्यांची पूजा करा? बरोबर आहे. 5 भावांनी एकच बायको केली, हा आदर्श मानावा का? त्यांनी नेमकं काय केलं बरं? ते का दुसऱ्यासाठी लढले का? द्रौपदीला बरं नाही, ते सोडा, ते तर जुवारी खेळलेले लोक आहेत, आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला एवढं रागायचं कारणच नाही. ते काय तुमचे आराध्य नाही आहेत किंवा तुम्हाला त्यांची मंदिरं सापडणार नाहीत. आहे का धृतराष्ट्राचं कुठं मंदिर? ते युधिष्ठिरचं कुठं मंदिर आहे का? त्या सहदेवाचं मंदिर आहे का? त्या अर्जुनाचं मंदिर नाही आहे. पण लोक काय म्हणतात, नाही ते 5 पांडव आहेत. अरे ते 5 पांडवांचं मानवजातीत काय कॉन्ट्रीब्युशन आहे? ते शेतकऱ्यांसाठी काय कॉन्ट्रीब्युशन आहे? काहीच कॉन्ट्रीब्युशन. मग म्हणलं हे 5 नेमके कोण होते? तर तुम्हाला अजून सांगतो, ती 5 लोक, पहिला होता बळी, येतो मध्ये असतो तो, साईडला असते ती त्याची बायको आहे विंध्यावली, त्याच्या शेजारी असतो तो त्याचा मुलगा आहे बाण, तो चौथा असतो तो आहे शुक्राचारी, आणि 5वा असतो तो कुष्मांड नावाचा त्याचा गुप्तचर आहे. आणि काही लोक त्याला कुष्मांड म्हणतात, काही लोक त्याला मूर म्हणतात. त्याचं मूर पण नाव आहे. त्या मूरबद्दल जास्त डिटेल नाही आहे, पण मूर एक दैत्यराजा होऊन गेला असं म्हणतात. तो मूर आहे. म्हणजे ती 5 लोक ही आहेत, ती 5 पांडव नाही आहेत. म्हणजे शेणाचं जे दिवाळी जातं ती 5 लोक नाव सांगतोय की तो एक बळी आहे, तो एक बाण आहे, ती एक विंध्यावली आहे, तो एक शुक्राचार्य आहे, आणि तो कुष्मांड आहे किंवा मूर नावाचा एक दैत्य सेनापती किंवा कोणीतरी असू शकतो. तर ती 5 लोक ही आहेत. ते आपल्या म्हाताऱ्या माणसं अजूनही बली प्रतिपदाला, पाडव्याला त्यांची पूजा करतात. पण काही मूर्ख लोकांनी ते पांडव म्हणायला लागले. मी म्हणलं पांडवाची कशाला कोण पूजा करेन? कोण आहेत पांडव? काय दिले त्यांनी आपल्याला? तर ते मुळात बळी आहेत, आणि ती बळीशा निगडीतच पूजा बलिप्रतिपदेची. आणि बलिप्रतिपदेचा आणि पांडवांचा काही संबंध नाही. पण काही झालं की घुसवा पांडव असं झालेलं आहे, आणि त्यांनी मूळ राजा बाजूला झाला. दुसरं एक की जेवढं वाचनात आलं, एक तर पहिली गोष्ट वाचायला आम्हाला कुठं काही उपलब्ध नाहीये बळीविषयी जास्त, पण बळीराजा हा असुरांचा राजा आहे असं ऐकण्यात आलं किंवा वाचण्यात आलं. तर असं काही आहे का? म्हणजे बळी कोण होता? एक तर दैत्य, दानव, राक्षस आणि असुर असे जे हे सगळे आहेत, की ते एकच आहेत का वेगवेगळे आहेत, तोही प्रश्न आहे. बरेच जण काय म्हणतात की बळी असुरांचा राजा आहे, असुर शब्द वापरतात. म्हणजे इव्हन कसा वापरतात? बाणासूर म्हणतात लोक. बाणासूर मुलगा, आणि बळी असुरांचा राजा असं म्हणतात. बळी हा अशा फॅमिलीतून आहे, महत्वाची फॅमिली ती फॅमिली अशी आदिती म्हणून एक 3 बहिणी होता असं म्हणतात. आदिती, दिती आणि दनू, ह्या 3 बहिणी. आदितीच्या मुलांना देव म्हणतात, मुलांना मातृसत्ताक आईच्या नावाने ओळखल्या गेले. दितीच्या मुलांना दैत्य म्हणलं गेलं, आणि दनूच्या मुलांना दानव म्हणलं गेलं. मग बळी हा दितीच्या कुटुंबातला आहे. म्हणजे कसा? दितीचा मुलगा हिरण्यकश्यपू, हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद, ज्याला भक्त प्रल्हाद म्हणतात, भक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन, आणि विरोचनाचा मुलगा बळी.
आणि बळीचा मुलगा बाण. हिरण्यकश्यपू सूर कुठेच म्हणलेलं नाही, प्रल्हाद सूर लावलेला नाही, हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरण्याक्ष त्याला सुद्धा सूर लावलेला नाही, बळीसूर सुद्धा कोणी म्हणत नाही. पण बाणासूर का म्हणतोय आपण, तर ते चुकतं आहे, कारण की तो बाण आहे. बाणासूर हा नंतर कोणतरी असुर कुटुंबात झाला असं. पण जेवढे सूर आहेत म्हणजे असुर कुटुंबातले आहेत त्यांच्यासमोर सूर लावलेला आहे. दैत्य कुळात कुणालाही सूर लावलेला नाही. तर बळी हा मुळात दैत्य आहे, तो असुर नाही आहे, तो राक्षससुद्धा नाही आहे, तो दानव पण नाही आहे. राक्षस हा शब्द मुळात आणलाच रावणाने. अच्छा. म्हणून रावण हा राक्षस आहे. तो असुर पण नाही आहे, तो वैदिक आर्य ब्राह्मण पण नाही आहे, तो दानव पण नाही आहे, तो दैत्य पण नाही आहे. तो म्हणतो यार मी तर मिक्स ब्लड आहे, मी कोण आहे. तर तो स्वतःचा शब्द तयार करतो राक्षस. तर बळी राक्षससुद्धा नाही, बळी असुर पण नाही, बळू दानवसुद्धा नाही. बळीला तर एक जणांनी स्टेटमेंट केलं की दानवाधिपती बळी. तो दानवाधिपतीसुद्धा नाही, तो दैत्याधिपती. आणि दैत्य म्हणजे काय, ते अकराळ विकराळ दात फिता असलेलं नाही. दैत्य हे ट्राईबचं नाव आहे. पण नंतर तिला इतकं वाईट ठरवलं, तो शब्द इतका वाईट ठरला की आपल्याला आता दैत्य दानव म्हणलं की कोणतरी अकराळ विकराळ किंवा लहानपणापासून आपल्या बंबार्डिंग मेंदूर केलं तर आपल्याला ती अकराळ विकराळ लोक आले नाही. ती सुद्धा आपल्यासारखीच माणसं होती आणि ती काही अकराळ विकराळ नव्हती. तर ते एक त्यांच्या कुटुंबाचं किंवा त्यांच्या वंशाचं नाव आहे. म्हणजे आता जसं जातींचे नावं असतात आपल्या, तसं ते एक जातीचं नाव आहे. त्या जातीच्या नावावरून ठरत नाही की तो माणूस कसा असेल. तर ते एक नॉर्मल जाती. तर बळी हा दैत्य कुळातला आहे, तो इतर कुठल्याच कुळातला नाही. मग बळीविषयी जी आख्यायिका आहे, जे की आम्ही म्हटलं मगाशी की आम्ही जे लहानाचे मोठे झालो ऐकत वामन, बळीराजा आणि हे सगळं, तर कोणती आख्यायिका खरी मानायची? म्हणजे काय घडलं होतं बळीसोबत? मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? त्याच्यासाठी बळी चक्रवर्ती नावाचं पुस्तक लवकरच वाचावं लागेल, जे येणाऱ्या 20 तारखेला. ते तर वाचून सर आम्ही एक थोडक्यात सांगा ना. तर मी तुम्हाला मागाशीच सांगितलं ना की मी सुद्धा पहिले 1.5-2 वर्ष तर कन्फ्युजनमध्येच गेले माझे. अच्छा. कारण की स्टोऱ्याच एवढ्या लोककथा, यांनी म्हणलंय पुराणात वेगळी, ह्या पुराणात वेगळी. त्या मला ते सगळं बारीक ज्यावेळेस मी ट्रान्समध्ये जाऊन वर्ष गेलं माझं, त्या ट्रान्समध्ये मला कळालं की बळी एक नाही आहे. मी मगाशी सांगितलं 3 बळी आहेत. बळी कितव, बळी यानव आणि बळी चक्रवर्ती. नुसतं बळी नाही म्हणलं, 3 वेगवेगळे आहेत म्हणून त्याच्यासमोर नावं आले. बळी कितव, बळी यानव आणि बळी चक्रवर्ती. मग हे 3 लोक, मग हे 3 लोकांच्या वेगवेगळ्या कथा, मग काही बदनामी करण्यासाठी केलेल्या कथा. मग ह्या सगळ्या कथा ज्यावेळेस बाजूला केल्या त्यावेळेस मला कळालं की यार मग ती जी कथा आहे शेवटची, तो वामन येतो, ज्याला की आता विष्णूंच्या अवतारामध्ये स्थान दिले, दशावतारामध्ये स्थान दिलेले. तर मग हा कोण होता, तो का आला होता, तो का आला, तो बळीकडं दान मागायला का आला, त्याचं कारण तर स्पष्ट आहे की सगळ्या भूमीवर सगळ्या संपत्तीवरचा मालकच बळी होता. वामन तर तेवढा बुद्धिमान होता, त्याला कळत होतं की नेमकं मागायचं कोणाला. तर त्यावेळेस बळी सगळ्यात ताकदवर राजा होता. आणि विशेष म्हणजे सगळ्या ऋषींचे ज्यावेळेस डायलॉग्स किंवा श्लोक आहेत ते सगळेजणं बळीबद्दल फार आदराने बोललेले आहेत. म्हणजे पुराणात जर म्हणलं असतं तो बळी आला, तो गेला तिकडे, तो मूर्ख आहे, तो खराब आहे, तर मला लिहिता नसतं आलं. ह्या सगळ्या ऋषींनी ज्यावेळेस त्याचं वर्णन केलं ते खूप सुंदर केलं की त्याच्या एवढा मोठ्या हृदयाचा माणूस नव्हताच. मग म्हणलं एवढा मोठ्या हृदयाचा माणूस नव्हता, मग हे वामन नेमका कोण आहे, हा का आला तिथं, का त्यांना दशावतारात स्थान दिलं. आणि तो येतो पण, आणि बळी त्याला देतो कसं काय, एवढं सगळं दान देऊन देतो, एका मिनिटात देतो कसं काय. परत प्रश्न पडला यार मग मी समज राजा आहे, समज मी मुख्यमंत्री, आणि मी तुम्हाला म्हणतोय मोहिनी जाधव मॅडम उद्यापासून तुम्ही मुख्यमंत्री, मी हे तुम्हाला पद दिलं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पाहिजे ना. म्हणजे तुम्ही मी दिलं, बरोबर आहे. बळी चक्रवर्ती म्हणजे नेक्स्ट चक्रवर्ती वामन व्हायला पाहिजे, नाही झाला, नाही झाला. मग उद्दिष्ट काय होतं? म्हणजे तो तर चक्रवर्ती झाला नाही. बरेच जण म्हणते त्याने राज्य इंद्राला दिलं. अरे नाही दिलं, राज्य दिलं असतं तर दशरथ राजा कसं काय झाला मध्येच, कारण त्या कालखंडानंतर दशरथ आहे, त्या कालखंडानंतर लगेच रावण आहे, त्यानंतर लगेच कृतवीर्य आहे, सहस्रार्जुन आहे. मग हे कोण होते? मग दिलंय तर तो चक्रवर्ती का नाही झाला? मग त्या सिंहासनावर त्याचा राज्याभिषेक व्हायला पाहिजे, तर राज्याभिषेक पण झाला नाही. मग दिलंय तर हे फक्त शब्दांनी म्हणलंय दिलंय आणि ते त्याला मिळालं नाही. की तो काही ठिकाणी तर असं म्हणलं की तो लगेच पळून गेला, काही जण म्हणतात तो निघून गेला, काही जण म्हणतात मग वामनाने ते घेतलं आणि इंद्राला दिलं, त्याला काही नको होतं, त्याला आश्रमात जायचं. पण या सगळ्या स्टोऱ्या लॉजिकली कुठं बसत नाही. या स्टोऱ्यांमध्ये आणखी एक स्टोरी अशी सांगितली जात होती की बळी
हा देवांना जड जायचा म्हणून कपट करून त्याला पाताळात धाडून दिलं. बघा तुम्ही शब्द काय वापरला, कपट. हां, म्हणजे सरळ सरळ वॉरमध्ये बळीला हरवणं शक्य नव्हतं. म्हणजे बळीचं श्रेष्ठत्व त्यात कळते. हो, बळीला हरवायचंय म्हणजे लढाईत तुम्ही हरवू शकत नाही, तुम्हाला कपटच करावं लागणार आहे. आणि कपट कोणतं केलं तर शब्दाचं कपट केलं. शब्दाचं कपट कुणासोबत होऊ शकतं, ज्याचा स्वभाव चांगला आहे. म्हणजे बळीचा स्वभाव चांगला हे पण कळतं. मग एवढा स्वभाव चांगला असलेल्या माणसाला कपट का करायची गरज पडली. आणि देवांनी कोण, देव म्हणजे कोण, देव म्हणजे ईश्वर का. ईश्वरात आणि देवातले फरक आहे. ईश्वर महादेव आहे, जगात दुसरा कोणताच ईश्वर नाही, एकच ईश्वर आहे. कारण की बाकी सगळे आपण नश्वर आहेत. तो नश्वर नाही आहे म्हणून तो ईश्वर आहे. तर एकमेव ईश्वर आहे ज्याला आपण निर्मितीचं आणि विध्वंसाचं प्रतीक मानतो. देव कोण आहे तर देव नावाची सुद्धा एक जमात होती. मी मगाशी म्हणलं आदितीचे मुलं म्हणजे देव आणि दितीचे मुलं म्हणजे दैत्य. आणि विशेष म्हणजे याच्यात दिती मोठी आहे वयाने. एका ठिकाणी हिरण्यकश्यप म्हणतो काय किंमत द्यायची त्या देव जमातीच्या लोकांना, माझी आई सगळ्यात मोठी. म्हणजे कोण, दिती मोठी म्हणून दैत्य मोठे. तर दैत्य, दानव आणि देव हे सावत्र भाऊ आहेत आणि मावस भाऊ आहेत. मग त्याच्यात एक श्रेष्ठ एक कनिष्ठ असं होऊ शकत नाही. तर देवांनी कपट केलं म्हणजे देव जमातीच्या लोकांनी कपट केलं. आणि हे कपट केलं कारण त्यांना कळालं होतं की माणूस हा कुठंच वाईट नाही आहे, हा पॉप्युलर आहे, लोकांचे चांगले कामं कर. मग काही डोक्यात असेल की बाबा शब्दाला पक्का आहे म्हणून त्याच्याकडनं शब्द घेतला, दान मागून घेतलं. हा शब्द घेतला की तो माणूस भावनिक आहे. आणि कारण की जी लोक चांगली असतात ती भावनिक असतात. तर बळी भयंकर भावनिक होता, लोकांवर प्रेम करणारा होता, त्याच्या मनात छल कपट काहीच नव्हतं. म्हणून तर आपल्या आजही म्हणतात इडापिडा टळू दे बळीचं राज्य, कारण की त्यांना त्या बळीची अपेक्षा आहे. म्हणजे तुम्ही बघा 5000 वर्षापासून आपल्या म्हाताऱ्यांनी ते पिढ्यांनी जपत जपत आपल्यापर्यंत आणले. तर तो इतका चांगला राजा तर कपट का केलं तर बहुतेक सांस्कृतिक लढा आहे तो. पुराणांमध्ये तुम्ही म्हणालात की बळीविषयी कुठेही वाईट शब्द वापरला गेला नाही, त्याचं कौतुकच केलं गेलंय. आणि याच पुराणांमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्याच बद्दल एक वाचनात आलंय सर की भागवत पुराणात असं सांगितलंय की कलियुगाच्या शेवटी बळी इंद्रपद प्राप्त करेल, तो चिरंजीवी आहे. म्हणजे काय नेमकं त्याच्यात त्यांनी असं म्हणजे त्याचा म्हणजे लॉजिकली जर विचार केला तर कलियुगात बळी परत इंद्रपदावर प्राप्त होण्याला काही अर्थ नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा कारण की तो चिरंजीवी आहे, तो त्याच वेळेस झालेला आहे. कल्की अवतार येईल म्हणतात नंतर, 10वा अवतार जो आता आहे. तर भागवतात एका ठिकाणी म्हणलंय की बळी परत येईल. तर मला असं वाटतं तो त्याच काळात आला पण तो त्याच काळात इंद्र झालेला आहे. तो आता काय पुढं परत येणार नाही. मी मग अशी म्हणलंय त्याला जरी चिरंजीवी म्हणून नाव असलं तर इथं अमर कुणीच नाही, ती धारणा आहे चिरंजीवी. त्यामुळं तो परत कलियुगात येईल आणि परत इंद्र होईल असं नाही. तो मुळात इंद्र पदावर बसलेलाच होता ना, तोच इंद्र होता ना. म्हणजे तुम्ही बघा इंद्र काही एक व्यक्ती नाही आहे. आपण म्हणतो ना आपल्याला दाखवतात तर इंद्र एक व्यक्ती, तर एक व्यक्ती इंद्र नाही आहे. इंद्रा पदावरच्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या बळीने केलेल्या आहेत. कारण बळीसुद्धा इंद्र होता. बळीच्या फॅमिलीमध्ये 3 लोक इंद्र झालेले आहेत. इंद्र नावाचं एक पद आहे, जसं आत्ता राष्ट्रपती पद आहे तर त्या पदावर खूप लोक बसलेले आहेत, तसं ह्या इंद्र पदावर खूप लोक बसलेले आहेत. त्याच्यातले तर 10-12 नावं मलाच माहिती की त्या इंद्र पदावर कोण कोण बसलं. तर त्यात बळीचे आजोबा बसले होते. म्हणजे भक्त प्रल्हाद सुद्धा इंद्र होता काही काल. हिरण्यकश्यपू सुद्धा बराचसा कालखंड इंद्र होता. आणि बळी पण 20-1 वर्ष बळी इंद्र होता, त्या इंद्रपदावरचा बॉस. तर तो इंद्रपदावर बसण्याच्या आधी बहुतेक रेफरन्सचा तो श्लोक असेल की कलियुगात तर बळी स्वतः इंद्र होता बरेच वर्ष. त्यामुळं तो परत येणार आहे मला नाही वाटत की ते उगाच फेक स्टोरी. याच बाबतीत तुम्ही जेव्हा रेफर करत होतात, वाचत होतात, हे पुस्तकात असेलच ऑफकोर्स, पण हे बळीचं राज्य कुठवर कुठवर होतं जे वाचण्यात आलं की अलाहाबाद, काशी, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा बऱ्याच भागात. मी आता तुमच्या पॉडकास्टून टाकतो मी बळीचं राज्य डिफाईन केलंय आणि खूप साऱ्या एका 2-2 ओळीवरून मी डिफाईन केलं आणि पुस्तकामध्ये तुम्हाला त्याचा मॅप बघायला मिळेल. मॅप मिळेल. मी पहिल्यांदा पौराणिक कादंबरीमध्ये मॅप टाकतो तर त्यात मी बळीचं राज्य सगळं डिफाईन केलं. मी मगाशी सांगितलं की मानव जातीला जेवढी ज्ञातभूमी त्या सगळ्यावर बळीचं राज्य होतं. अच्छा. मग काय ज्ञातभूमी फक्त भारतातलीच नव्हती. बळीचे महत्त्वाचं ठिकाण म्हणला तर तुम्ही प्रल्हादपूर एक आहे, ज्याचं मुलतान आहे. हिरण्यपूर आहे जे दिल्ली जयपूरच्या मध्ये आहे. दक्षिणेत आत्ता जिथं जे शहर आहे काय नाव आहे त्या गावाचं छोटं गाव आहे टिक्कीकारा.
तिथं महाबलीपुरम होतं त्याची राजधानी. कोचिन नावाचं जे बंदर आहे ते त्यावेळेस मुजरीस नावाचं बंदर होतं. ते बळीनीच बांधलेलं मंदिर आहे. तुमचा इंडोनेशियाचा जो पट्टा आहे त्याला सुवर्णद्वीप म्हणायचे. मेसोपोटेमियामधले जे आपण म्हणतो आकेडियन आणि सुमेरियन संस्कृती ती सुद्धा बळीच्या अंडर होती. आपल्याला जे आर्किओलॉजिकल एव्हिडन्स सापडले लोथलमध्ये, मेहरगडमध्ये, हडप्पामध्ये, मोहनजोदडोमध्ये, म्हणजे आपण सिंधू संस्कृती म्हणतो, तर ती सुद्धा बळीच्या अंडर होती. तर बळीचं राज्य असं काय इथून कोल्हापूरपर्यंत असं नाही आहे. बळी अख्ख्या पृथ्वीतल्या प्रत्येक शहरांचा मालक होता. म्हणजे इवन काश्मीरमधलं शोणितपूर असेल, नाही तर ब्रह्मपुत्रेपासलं प्रागज्योतिषपूर असेल, तर ही सगळी नावं जेवढी आहेत, म्हणजे मी जवळपास 80-70 ठिकाणं लोकेट केले. अच्छा, ठीक आहे, आम्ही ते मजा येईल. तर बळीचं राज्य कुठपर्यंत होतं तर अख्ख्या जगात होतं. अच्छा. आणि लोक म्हणतात इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. तर बळीचं राज्य यायची गरज नाही आहे. बळीचं राज्य ऑलरेडी आहे. अच्छा. आजही ते बळीचं राज्य आहे. बाकी कुठल्याही राजाचं तुम्हाला राज्य दिसते की नाही माहिती, म्हणजे महाराजांचं दिसतंय गड किल्ल्यामुळं, पण पौराणिक काळातलं जर तुम्ही म्हणतात तर एकमेव राजा ज्याचं राज्य दिसतं, ज्याचे सरदार, ज्याचे क्षेत्रपाल आजही आहेत, ते आहेत म्हणजे त्याचं राज्य. बळीचं राज्य मला नाही वाटत की येण्याची गरज आहे, ते ऑलरेडी आहे. आणि त्याचे जे क्षेत्रपाल आहेत, मग तुम्ही खंडोबाचं रिच्युअल्स करा. आपलं कुलदैवत आहे खंडोबा, म्हसोबा आपलं कुलदैवत आहे. दक्षिणेत अय्यनार आहे, भैरव आहे, वेताळ आहे, रेवळनाथ आहे, रुरू आहे. ही सगळी जी ग्रामदेवत आहेत आणि जी ग्रामसंरक्षण देवत आहेत, हे सगळे बळीचे सरदार होते. हे बळीचे सगळे क्षेत्रपाल होते. महात्मा फुलेंनी यात खूप छान पद्धतीने हे इलॅबोरेट केलेलं आहे. तर त्यामुळं हे क्षेत्रपाल जोपर्यंत आहेत, जोपर्यंत खंडोबाला आपण लग्न झाल्यावर पाया पडायला जातो, जोपर्यंत खंडोबाला मुलगा झाला आपण पाया पडायला जातो, जोपर्यंत आपल्याला काही पाहिजे असेल तर आपण खंडोबा म्हसोबाच्या पाया पडतो, आपल्याला नांगरटीला पेरायचं असेल तर आपण म्हसोबाच्या पाया पडतो. जितके दिवस आपल्या पिढ्या ह्या करत राहणार आहेत तोपर्यंत बळीचं राज्य, तोपर्यंत बळीचं राज्य आहे. येस. पण याबद्दल आणखी डिटेलमध्ये सांगायचं ग्रामदेवतबद्दल, की हे जे अधिकारी नेमले होते बळीने, खंडोबा असेल, बिरोबा असेल, म्हसोबा असेल, तर हे असं म्हटलं जातं की जिथे जिथे वाचनात आलं की महाराष्ट्राचं क्षेत्र विस्तीर्ण आहे, मग इथे 9 खंडामध्ये 9 खंडोबा त्यांनी विभागून दिले होते. जसं की जेजुरीचा खंडोबा असेल, आपला पुन्हा ज्योतिबा असेल, कोल्हापूरचा ज्योतिबा असेल, ते ही सगळी ग्रामदेवता बळीने नेमलेली होती. सगळ्यात महत्त्वाचं काय की मला असा प्रश्न पडला की यार बळीचं राज्य काय, मग खंडोबा म्हणजे काय फक्त महाराष्ट्रापुरतं आणि कर्नाटकपुरतंच मर्यादित आहे? खंडोबा नर्मदेच्या वर का नाही? खंडोबाचं मंदिर दिल्लीत का नाही? खंडोबाचं मंदिर मग मिडल ईस्टमध्ये का नाही? हा एक प्रश्न येतो ना. खंडोबा महाराष्ट्रातच कसं काय? तर एक आहे की आपल्याला फक्त 9 खंडाचा खंडोबाच आपल्या एवढ्या एरियाचा होता. अरे म्हणलं मग तामिळनाडूमध्ये कोण होतं? तिथं काय खंडोबा होता काय? तर तिथं अय्यनार होता, तो पण तिथं ग्रामदेवता म्हणून आहे. मग तुम्ही मलेशिया, जावा, सुमात्रा जे बेट आहे तिथं कोण होतं? तर तिथं मुनेश्वर होता. अय्यनार, मुनेश्वर, पोतुराजू, भैरव. तुम्ही बघा नर्मदेच्या वर सगळे भैरव आहेत. म्हणजे दिल्ली म्हणजे सिंधू नदी ते नर्मदेपर्यंत भैरव, नर्मदा ते कर्नाटकपर्यंत खंडोबा, आणि कर्नाटकाच्या खाली अय्यनार. तुम्ही श्रीलंका, मलेशिया हे जी सगळी साईडची बेट आहेत, इथं मुनेश्वर आहे, पोतुराजू आपल्याकडे काही ठिकाणी आहे. इवन एक क्षेत्रपाल तर लेडीज आहे, शीतला माता का काहीतरी नाव आहे, बंगालमधली. म्हणजे स्त्रियांना सुद्धा क्षेत्रपाल म्हणलेलं आहे. आपण जे म्हणतो विक्रम वेताळ, तो वेताळ जो आहे तो वेताळ भूतांचा नायक आहे. तर आपल्याकडं ग्रामदेवतेमध्ये काही गावात वेताळ बाबा आहे, तर तो सुद्धा क्षेत्रपाल आहे. मग पंजाब सिंधू संस्कृतीमध्ये कोणी क्षेत्रपाल आहे का? मुळात ही क्षेत्रपाल संकल्पनाच सिंधू लोकांची, ज्यांना दस्यू म्हणायचे. तर दस्यू लोकांपासूनच बळीने ते अडॉप्ट केलेला क्षेत्रपाल शब्द. मग तो केतू कोण आहे? राहू केतू मधला, तर केतुमान पर्वत आहे, तिकडं पण क्षेत्रपाल होते. म्हणजे असं नाही आहे की फक्त मराठवाड्यात खंडोबापुरते क्षेत्रपाल आहेत, अख्ख्या जगात क्षेत्रपाल होते. आणि त्या त्या पर्वतांना, त्या त्या एरियांना त्या कालखंडातली नावं आहेत. तर खंडोबा बळीचा क्षेत्रपाल खंडोबापर्यंत बऱ्याच आहे. खंडोबा इज अ वन पार्ट. म्हसोबा पण आहे. म्हसोबा पण प्रत्येक गावात म्हसोबा तर तुमच्या गावच्या शिवारावर तर म्हसोबाच असतो. तो का असतो की तुमच्यात आणि माझ्यात भांडणं होऊ नये म्हणून मध्ये एक माणूस बसवला. अच्छा. तुम्ही बघा आज पण नांगरट करायची असले आपण म्हसोबा नारळ फोडल्याशिवाय चालू नाही करत. त्याचं कारण काय? तो बळीचा तो शेतसारा वसूल करणारा माणूस आहे. तर तुम्ही त्याला जाऊन सांगताय दादा मी पेरायला लागलोय,
खंडोबाच्या का पाया पडायला जातो? त्याला आपण जाऊन नोंदणी करतो, ज्याला आपण विवाह नोंदणी, की बाबा आम्ही लग्न केलं, आम्ही आता सुखात राहू, आम्ही भांडणार नाही. तर ही सगळ्या क्षेत्रपालांची जबाबदारी फक्त लढणं नव्हतं, संरक्षण होतं, तुम्हाला अन्नधान्य लागणं होतं, तुमचं दरोडेखोरापासून संरक्षण होतं, तुमची कुटुंब व्यवस्था, तुमच्यातली आपापसातली भांडणं, तुमच्या आपापसातला संवाद मिटवण्याचं साधन म्हणजे खंडोबा होतं. म्हणजे एक प्रकारचं ते न्याय करणारी, एक प्रकारची संरक्षण, न्याय, समानता, ह्या सगळ्यांचा अधिभार जो कोणावर होता तर खंडोबा. पण झालंय काय, क्षेत्रपाल झाले देव आणि मूळ राजा झाला बाजूला. का? त्याच्या डोक्यावर पाय दिला. मग त्याच्या डोक्यावर पाय का दिला, त्याच्या एक सेपरेट विषय चर्चेचा. आता आपण राखणदारांचं बोललो होतो की जे क्षेत्रपाल होते, जे अधिकारी नेमले होते बळीने, त्याच्यामध्ये ते जे पिक्चरमध्ये आम्ही पाहिले, दशावतार मधला राखणदार असेल, कांतारा मधला गुलिगा असेल, पंजुर्ली असेल, हे सगळे त्याचाच एक भाग आहेत. ही सगळी क्षेत्रपालच आहेत. ही सगळी राखणदार म्हणताय आपण, त्याला राखणदार शब्द वापरू किंवा त्याला ग्राम संरक्षण देवता म्हणू. तर तो पंजुर्ली, गुलिगा, रुरू, रेवळनाथ, वेताळ, भैरव अशा कर्नाटकामध्ये गुलिगा आणि पंजुर्ली हे नाव आहे. तर मग अशी म्हणलं मी, तमिळनाडूमध्ये त्याचं नाव अय्यनार आहे, अय्यप्पा आहे, मुनेश्वर आहे, पोतुराजू आहे, कुरुपू एक नाव आहे, कुरुप्पू. म्हणजे तुम्हाला आंध्र प्रदेशमध्ये गेला तर तो कुरुपू ग्रामदेवता आहे. कोकणात जो आहे तो अष्टभैरवापैकी रेवळनाथ एक आहे आणि अष्टभैरवापैकी रुरू एक आहे. हे सुद्धा ग्राम आणि हे राखणदार आहेत. तर यांचा आकडा काही 9, 8, 20 असा नसेल. माझ्या अंदाजाने ही ग्रामदेवता प्रत्येक एका टोळीचे, प्रत्येक एका गावाचे असे शेकडो राखणदार, म्हणजे नाही का आता आपण म्हणतो ग्रामसेवक, एक ग्रामसेवक आहे का? नाही. महाराष्ट्रात नाही म्हटलं तर मिनिमम 16,000 ग्रामसेवक आहेत. पदाचं नाव एकच आहे ग्रामसेवक, पण 16,000 लोक काम करतात. तलाठी एकच आहे का? 16-17 हजार तलाठी महाराष्ट्रात असतात. तसंच ग्रामदेवता आणि क्षेत्रपाल, नाव जरी ग्रामदेवता क्षेत्रपाल असेल पण हे शेकडो होती. तर तो पंजुर्ली गुलिगा हे कर्नाटकातलं जिथली कुठली कथा आहे त्या गावाचे ते किंवा त्या जंगलाचे ते संरक्षक आहेत. ते जंगल सोडला की दुसरा संरक्षक आहे, तो सोडला की दुसरा आहे, पण त्यांच्या पदांची नावं सेम आहेत. म्हणजे आपण बघा आता वेताळ बाबा माझ्या पण गावात आहे आणि वेताळ बाबा तुम्हाला सांगलीत पण दिसेल, बिरोबा तुम्हाला सांगलीत पण दिसेल, सोलापुरात बी दिसेल, कोल्हापुरात बी दिसेल आणि तुम्हाला अमरावतीत पण दिसेल. तुम्ही मध्य प्रदेशच्या तिकडच्या वरच्या पट्ट्यात गेले, आसाम तिकडं सगळीकडे गेलात तर तिकडं सगळीकडे वीरभद्र आहे. तर हे ग्रामसेवक, क्षेत्रपाल, ग्रामदेवता, क्षेत्रपाल ह्या अख्ख्या भूमीवर वाटल्या गेलेले आहेत आणि हे वाटलेच सगळे बळीने. आणि हे आपल्या आज्यांना माहिती आहे म्हणून ते इडापिडा टळू देऊन तुझ्या ह्या क्षेत्रपालांचं राज्य परत येऊ दे. पण हे ग्रामदेवता तुमचे अजूनही, म्हसोबा तुमच्या गावात नसतो, वेशीवर असतो. आणि तो वेशीवर का असतो की त्यांनी फक्त संरक्षण करायचे, गावात येऊन लय दादागिरी नाही करायची, अशा अर्थाने ते वेशीवर आहेत. आणि दुसऱ्या माणसाला वेशी ओलांडून द्यायची नाही. तर हे सगळी बळीची सिस्टीम आहे, म्हणजे हेच बळीचं राज्य. सर ते तळी उचलण्याचं एक वाचलं, त्याचा काही संदर्भ लागतो की तळी उचलून युद्धाच्या आधी तळी उचलणं म्हणायचे किंवा पाणविडा विडा उचलणे म्हणायचे. तर मला असं वाटतं की तो जो बळी जो पहिला आहे, बळी चक्रवर्ती, तर त्यावेळेस ती पद्धत असेल का नसेल मला माहीत नाही. म्हणजे मी त्याच्याबद्दल साशंक आहे. पण महात्मा फुल्यांनी चांगलं इलॉबरेट केलेलं आहे. तर मला असं वाटतं की त्यानंतर बळी जसं एखादा आपल्या महान पूर्वज झाला तर त्याचं नातवाला नाव द्यायची सवय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तृत्व केलं म्हणून आपल्याला गाववाड्यात दर 50 माणसामागे एक शिवाजी नाव दिसतं, शिवाजी नाव दिसतं. त्याचं कारण आहे की लोकांना वाटतं त्या नावापासून तरी आपल्याला प्रेरणा मिळेल. तर मला असं वाटतं की नंतरच्या कालखंडात कुणी एखादा बळी नावाचे खूप चांगले राजा होऊन गेले असतील, ज्यांच्या इतिहास लिहिला गेला नसेल. म्हणजे असं नाही की हा चक्रवर्ती एक बळी, नंतर एखादा बळी चांगला राजा होऊन गेला असेल आणि त्यांनी ती पद्धत आणली असेल, तळी उचलणे किंवा विडा उचलणे. नाहीतर फुल्यांना तर आपण क्रॉस नाही करू, फुले म्हणतात तसं त्या बळीच्या कालखंडात सुद्धा किंवा ह्या बळी चक्रवर्तींनी सुद्धा तळी उचलणं किंवा विडा उचलणं किंवा एखादी मोहिमेला जाण्यासाठीची शपथ घेणं केलं असणार. राजा बळीची वंशावळ तुम्ही सांगितली, तर त्या वंशावळीमध्ये असं आहे की बाण जो होता मुलगा बळीचा तो शेवटचा शासक होता, त्यानंतर म्हणजे बळीची वंशावळ पुढे वाढली का? कारण की बाण जो आहे, ज्याला बाणासूर म्हणतात लोक, तो बाण फार मोठा माणूस होऊन गेला. बाण काय हा छोटा, त्याला अडगळीत टाकले,
सगळ्यांनीच. पण मी आत्ता इतकं स्पष्टपणे सांगतो की बाण हा सगळ्यात ताकदवर होता. अच्छा. बाण म्हणजे कोण, म्हणजे बाण जे तुम्ही म्हणता नर्मदेच्या ते जी काही शिवलिंग आहे त्या शिवलिंगाला बाण त्या बाणामुळे मानल्या जातं. तो महादेवाचा फार मोठा भक्त होता. म्हणजे इवन त्याला नाव दिले महादेवाने दिले म्हणजे अप्रूव्ड आहे. जसं दशग्रीवला रावण हे नाव महादेवाने दिले, तसं बाणाला महाकाल नाव दिलेलं आहे. उज्जैनचा महाकाल तो महाराज आहे. म्हणजे ते हे आहे, तो हा आहे, त्याच्यामुळे त्याला चेहरा आहे. अच्छा. तर तो बाण जो आहे तो बाण इतका महादेवाचा भक्त झाला, तो गण झाला नंतर, आणि त्याच्यानंतर दैत्य वंशावळ थांबली आणि त्याच्यानंतर रावण आला आहे. मग आता तुम्ही म्हणता मग रावणाचा कालखंडाचा आणि बळीचा कालखंडाचा कसा टच करायचा, तर बळीचा मुलगा बाणाला एक मुलगी झाली, त्याला मुलगा नाही झाला. एका ठिकाणी म्हणले त्याला एक मुलगा झाला म्हणून, पण नाही, त्याला एक मुलगी झाली. त्या मुलीचं नाव आहे वज्रज्वाला. काही लोक तर त्याला म्हणते तिचं नाव काय अनासूया का काहीतरी ती, आणि लगेच ती कृष्णाचा कालखंड जोडतात. पण महाभारताचा कालखंड रामायणाच्या आधीचा कालखंड लयमध्ये फरक आहे. उषा म्हणते, पण ते उषा नाही आहे, कारण त्याला काही लॉजिकच बसत नाही. ती बाणासुराची मुलगी असेल उषा, पण ह्या बाणाची नाही. तर हा जो बाण आहे, ह्या बाणाला एक मुलगी झाली वज्रज्वाला. आणि ज्यावेळेस रावण राजा व्हायचा प्रयत्न करत होता, तर त्याला समाज मान्यता पाहिजे होती, लोकांची मान्यता पाहिजे होती, सगळ्या ट्रायबलची मान्यता पाहिजे. मग त्याला असं वाटलं की बळी त्याच्या आधीचा सगळ्यात मोठा दिग्विजय राजा झाला, तर त्याला असं वाटायचं की बळीचं कुटुंब आपल्यासोबत जोडलं पाहिजे. ते आता लोक नाही करत, पॉलिटिशियन नातेसंबंधासाठी विवाह करतात, तर ही फार पूर्वीची परंपरा आहे. तर बळीनं काय केलं, कुंभकर्णाचं लग्न त्या वज्रज्वाला सोबत लावलं. अच्छा. म्हणजे बळीची नात ही कुंभकर्णाची बायको आहे, असं लिंक झालं. ते हे लिंक झालं. तर बाणाला एकच मुलगी झाली, बाणाला मुलगा नाही झाला असता तर एखाद्या तो नेक्स्ट दैत्य असता. पण बाणापाशी दैत्य फॅमिलीचं राजा म्हणूनच सगळं थांबलं. मग त्याच्यानंतर डायरेक्ट रावणच आलेला आहे. मग रावण नंतर मग पुढच्या घटनाक्रम आहे. बळीनंतर शुक्राचार्यांनी बाणचा हे केला, राज्याभिषेक केला आणि बाणाला बसवलं सिंहासनावरती. त्यानंतर मग ही वंशावळ मुलगी झाली म्हणून थांबली असं आपण म्हणतोय, आणि ती रावणाला लिंक झाली. आणि तुम्ही म्हणताय बाण हा सर्वात शक्तिशाली होता त्या काळातला, हे रावणापर्यंत इथे येऊन थांबलं. शुक्राचार्य जो होते त्यांचा मेन रोल होता या सगळ्यामध्ये, त्यांच्याबद्दल काय सांगाल? ह्या स्टोरीमध्ये तुम्ही बघता की ज्यावेळेस तो बळी ज्यावेळेस वामनाला दान देतो आणि दान द्यायला तो ते कमंडलू उचलतो, कारण की पाण्याचा अर्ध द्यावं लागतं, असं पाणी हातावर घेऊन सोडायचं. तर असं आहे त्या स्टोरीत की त्यावेळेस काय होतं, ते कमंडलूच्या पुढची जी धार असते त्याला झार म्हणतात, झार. तर असं म्हणतात की तो शुक्राचार्य त्या झारीत जाऊन बसला, म्हणून झारीतले शुक्राचार्य म्हणतात. झारीतले शुक्राचार्य ही म्हण तिथूनच आलेली. झारीत म्हणजे त्या झारीत जाऊन बसतो. आता तसं पाहिलं तर कोणत्याच माणसाला बारीक होता येत नाही किंवा मोठं होता येत नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा घ्यायचा आपण की बहुतेक बळी दान देत असताना ते शुक्राचार्यांनी थांबवलं. हो, त्यांना लक्षात आलं की काय घडतंय, हे काहीतरी घडतं नाही, शब्दाचा कपट करायला आलेला माणूस. तर शुक्राचार्य म्हणून आता ती म्हण कशी वापरतो आपण की एखाद्या चांगल्या कामात जर कुणी अडखळा घालत असेल तर झारीतले शुक्राचार्य म्हणून. आता एखाद्या माणसाने मागितलं सगळं राज्य तो द्यायला लागलाय, हे वाईट काम आहे ना, की नको देऊ, म्हणजे उलट शुक्राचार्य चांगलं वाचवत होते. तर त्याची म्हण अशी आणली की झारीतले शुक्राचार्य, म्हणजे चांगलं काम होते. म्हणजे एखाद्याला फुकटात दान देणं चांगलं काम आहे का? चांगलं कार्य नाही ना ते. त्यांनी तो इशारा दिला होता बळीला, बळी नाही की तू थांब. का दिला इशारा? कारण की तो लहानपणापासून शुक्राचार्य त्याचा गुरु आहे. तर एका गुरु कधी पण शिष्याला अडवणार आहे. तर शुक्राचार्यांचे वडील होते भृगू ऋषी. भृगू म्हणजे कोण? जे ज्योतिषशास्त्राचे जनक आहेत. ज्यांना ज्योतिषशास्त्र म्हणजे आपण जे नाही का, तुम्ही एक बघा ते ग्रह ताऱ्यांना नाव कोणते? शुक्र, राहू, केतू. राहू केतू बळीचे सेनापती होते. अच्छा. हे दोन कोण आहेत? तर हे त्या हिरण्यकशिपूची जी बहीण आहे सिंहिका, तिचे मुलं आहेत. ते त्यामुळे बळीच्या सोबत आहेत, दैत्य फॅमिलीशी निगडीत. आणि शुक्राचार्य हा म्हणजे चित्राव पण म्हणतात, शास्त्र लक्ष्मी मेहंदळेंनी पण एका ठिकाणी म्हणले की राज्यशास्त्राचा जनक शुक्राचार्य.
ते कौटिल्य नाही का, ते अर्थशास्त्र, कौटिल्य. त्याने सुद्धा शुक्राचार्याचं बरंचसं चोरलेलं आहे. त्यांना दैत्यगुरु म्हणतात, पण शुक्र हा समृद्धीचं प्रतीक मानला गेलेला ग्रहाला सुद्धा. तुम्ही म्हणता तुमच्या राशीत शुक्र आला तर तुम्ही लक्झरियस लाईफ जगणार आहेत. याचा अर्थ आहे की शुक्राचार्य तुमच्या आयुष्यात आले की तो तुम्हाला असा सल्ला देणार की तुम्ही भारी होणार. तर शुक्राचार्य हा त्या काळातला, त्यावेळेसची वॉर 2 ऋषींमध्ये होती, शुक्र आणि बृहस्पती. तो एक ग्रह बृहस्पती आणि शुक्र. तर शुक्राचार्य हा राज्यशास्त्र, वैदिकशास्त्र, आयुर्वेदातला तज्ज्ञ होता. म्हणजे तुम्ही बघा, तुम्ही कुठेही वाचा, कुठल्याही पुराणात कुठेही वाचा, संजीवनी विद्या कुणाला येत होती तर ती फक्त शुक्राचार्यांना येत होती. आणि त्या बृहस्पतीच्या मुलांनी चोरून जाऊन शिकली म्हणतात, म्हणजे रूप बदलून. पण जो संजीवनी विद्या ज्याला येते तो माणूस साधा असणार आहे. आणि शुक्राचार्यांना ती विद्या कुणी दिली तर ती महादेवाने दिली. आणि शुक्राचार्यांच्या आईची हत्या विष्णूने केली. म्हणून विष्णूला तो एक शाप पण लागला, म्हणते काव्य माताची हत्या करणार. तर काव्य कोण आहे तर काव्य म्हणजे शुक्र आहे, शुक्राचार्य. त्यांचं नाव काव्य होतं, काव्य उशनन, उशसन, काव्य उशसन म्हणजे शुक्राचार्य. तो भयंकर बुद्धिमान होता. आणि त्या तसा गुरु भेटला बळीला, म्हणूनच बळी चक्रवर्ती झाला. आणि ज्यावेळेस तो चक्रवर्ती होतो आणि तो असं फुकटात कुणाला दान देतोय तर गुरु म्हणून त्याला आवडणार नाही, आपल्याला सुद्धा आवडणार नाही. बरोबर आहे. बळीने त्यांच्या कार्यकाळात यज्ञ संस्कृती बंद केली म्हणतात, की जे प्राण्यांचा बळी वगैरे दिला जायचा. म्हणजे हे दानशूर होता, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर तो तितका दयाळू वगैरे होता का? म्हणजे हा संदर्भ तुमच्या वाचण्यात आला? तर मी त्याच्यावर लई इलॅबोरेट केलं. महत्त्वाचे यज्ञ हा प्रकार काय आहे हे फार महत्त्वाचं. तर त्या काळात यज्ञ हे आर्यांचे उत्सव होते. हो, हे मी नाही म्हणत, ऋग्वेदी म्हणतात, तर इतकं स्पष्ट. त्यात ते काय म्हणतात की राजसू यज्ञ जो राजाने करायचा असतो, अजून एक यज्ञ आहे पुरुषमेध, अजून एक आहे सर्वमेध, अश्वमेध, सर्वमेध, राजसू, पुरुषमेध, यज्ञ, याग कोणता याग आहे तो एक. असे 5 महत्त्वाचे यज्ञ आहे. तर यज्ञ म्हणजे उत्सव असायचे. उत्सव म्हणजे काय, तुम्हाला काही रुचा बनली आहे नवीन तर सांगा, कारण की आगीला महत्त्व होतं. आगीने रात्री प्राण्यांपासून संरक्षण मिळायचं. आगीचा शोध लागल्यानंतर की आगीच्या जर रात्री बसलं तर जनावर हल्ला करत नाहीत, वाघ हल्ला करत नाही. आणि आग हे शस्त्र प्राण्यांपासून संरक्षणासाठी वापरलं गेलं. नंतर मानवाला कळालं की अरे त्या आगीवर भाजून खाता पण येतं. म्हणजे मानवी डेव्हलपमेंट अशीच होत गेली. तर त्याच्यात आगीला महत्त्व मिळालं, अग्नीला. आणि अग्नीला मग रिच्युअल्समध्ये आणलं गेलं. आणि जे लोक आगीच्या रिच्युअल्स करतात, 2 प्रकारची लोक होती. एक निसर्गाला देवता मानणारी आणि यज्ञाला देवता मानणारी. मग यज्ञ संस्कृतीमध्ये बळीने यज्ञाला खूप ठिकाणी बंदी घातली असं म्हणतात, कारण की त्याला हे आवडत नव्हतं डायरेक्ट की त्या यज्ञात पशूंच्या हत्या करून त्यांची आहुती दिल्या जाते. तर बळीने यज्ञ बंद नाही केले, त्यातल्या प्राण्यांच्या हत्या बंद केल्या, ज्या की खाण्यासाठी नाही आहेत. म्हणजे अनवॉन्टेड प्राणी मारायचे फक्त आहुतीसाठी. तो म्हणायचा तुम्हाला जे खायचं तर ठीक आहे ना, खाण्यासाठी मारा, पण अनवॉन्टेड मारून फक्त आहुती देण्यासाठी नको. आणि ते त्यावेळेस हजारावर प्राणी मारायचे. तर बळी जर खरंच यज्ञाच्या लई विरोधात असता तर बळीने स्वतः यज्ञ घेतला नसता. तो यज्ञ संस्कृतीच्या विरोधात नव्हता, यज्ञातल्या पशु हत्येच्या विरोधात होता. ज्या काही यज्ञांमध्ये जो बिभत्सपणा होता त्या बिभत्सपणाच्या विरोधात होता. थोडक्यात अहिंसेच्या, अहिंसा, बिभत्सपणा. बिभत्सपणा म्हणजे दारू घेऊन भोंगणं नाचणे, आता इतकं स्पष्ट बोलायचं. तो बिभत्सपणा, तो हिंसा, तो क्रुकेडपणा, तो याच्यावर बंदी होती. आणि ज्यावेळेस त्याला सगळे ऋषी म्हणतात की नाही नाही आम्ही सगळं बंद करू, त्यावेळेस बळी म्हणतो मग ठीक आहे एक यज्ञ करा. म्हणूनच शेवटी दान देण्याच्या आधी बळीनेच यज्ञाचं आयोजन केलं. तो जर यज्ञाच्या विरोधात असतात त्याने यज्ञाचे स्वतः यज्ञ केलाच नसता. तो स्वतः यज्ञ करतो म्हणजे त्याचा यज्ञाला विरोध नाही आहे, यज्ञ संस्कृतीलाही त्याचा विरोध नव्हता. उलट यज्ञ संस्कृतीला तो आवडत होता. मग त्याला का दान मागितलं त्याच्या डावपेच वेगळे, पण तो सर्वसमावेशक राजा होता. तो चक्रवर्ती. म्हणजे तुम्ही बघा आजचा पण आपला राज्यकर्ता असला, तो कट्टर हिंदुत्ववादी जरी असला तरी तो ख्वाजा गरीब नवाजला चादर ओढतो. तसंच त्यावेळेस तो चक्रवर्ती होता. म्हणजे तो सगळ्या संस्कृती, सगळ्या परंपरा, सगळ्या मान्यता सगळ्यांना वाढायला, सगळ्यांना व्यवस्थित नांदता येण्यासाठी व्यवस्थित वातावरण तयार केलेला राजा होता. फक्त त्यांनी यज्ञातल्या पशुहत्येला आणि बिभत्सपणाला बंदी घातली. कदाचित
काही ऋषींना त्याचा राग आला असेल, म्हणूनच हे डावपेच झाले असतील शब्दाचे. बरोबर आहे. कारण की एवढा चांगला आहे तरी का काढला, मग का डोक्यावर पाय दिलं. त्याच कारण आहे की काही ऋषींना हे आवडलं नाही, कारण की विद्वानच डावपेचे असतात. तर त्या काळातल्या विद्वानांनी मुद्दामून त्याला बदनाम करायसाठी डोक्यावर पाय दिला असं. बुद्धाने पण ही अहिंसक जी काही संकल्पना आहे ते बळीकडनंच गेली, बळीकडनं घेतली. बळीकडनं घेतली असंही म्हणता येईल, किंवा मला नाही वाटत ती घेतली असेल बळीकडून. कारण गौतम बुद्ध हे स्वयंभू आहेत, ते त्यांना आत्मज्ञानातून सगळं आलेले. म्हणजे हा संदर्भ इथं काही बसत नाही, मला नाही वाटत तो. कारण की बुद्ध हे स्वयंभू आहे, त्यांना आत्मज्ञान स्वचिंतनाने मिळालेलं. त्याच्यावरती त्यांनी इथून तिथून अडॉप्ट केलं म्हणणं हे आपलं एकदम काजव्यापेक्षा बारीक चिमणीसारखं झालं. कारण की जगातल्या सगळ्यात बुद्धिमान पुरुषांमध्ये सगळ्यात वर कोण येतं, बुद्ध. आणि जरी मी बुद्ध धर्मीय आहे म्हणून बोलतोय असं नाही, मी बुद्ध धर्मीय नाही आहे, पण बुद्धांना मानणारा मी आहे की मला कळालं सगळ्यात तत्व. तर त्यांनी कुणाकडून अडॉप्ट केलं नाही. पण दशरथ जातक कथेमध्ये आणि बौद्ध कथांमध्ये जो बोधिसत्व नावाचा राजाच्या कथा सांगितल्या, बोधिसत्व नाव आहे त्याचं, तर तो बोधिसत्व ज्या कथा सांगितल्या त्याच्या त्या बळीशी बऱ्याचशा मिळत्या जुळत्या आहेत. तर बऱ्याचशा अभ्यासकांचं असं म्हणणं येतं की बुद्ध धर्मातला बोधिसत्व हा बळी होता. तर त्याला त्यांनी बळी नाही म्हणलं नुसतं, त्याला महाबळी म्हणलं. तर तुम्ही जेवढ्या बुद्धांच्या, कारण की तुम्हाला लेण्या आणि आर्किओलॉजिकल जर काही पाहिजे ते सगळं बुद्धांचंच आहे, बुद्ध परंपरेतलंच. तर सगळ्या बुद्ध लेण्यांमध्ये तुम्हाला बळी कोरलेला दिसतो. तर तो बळी हा दशरथ जातक कथेमध्ये बोधिसत्व नावाचा राजा असण्याची शक्यता. अच्छा. हां, तर ते बळीकडून अडॉप्ट केल्याचं नाही आहे, पण त्याच्यात ज्या कथा दिल्या त्या बळीच्या. अच्छा. हां, सरांनी थोडक्यात काय होईना हे बरंच काही कव्हर केलेलं आहे. बरीच प्रश्न माझी बाकी आहेत पण सर सांगायला तयार नाही आहेत, पण ठीक आहे. सरांचं पुस्तक आलं, पुस्तकातनं त्याची उत्तरंही आपल्याला मिळतील आणि नक्कीच मजेशीर असेल पुस्तक, हंगामा होणारे आणि एक माइलस्टोन ठरणारे नक्कीच बळी हे पुस्तक. महादेवाची कृपा राहावी. नक्कीच सर. जसं की सरांनी सांगितलं 20 नोव्हेंबर रोजी हे पुस्तक येणार आहे, नक्की येणार आहे, हेही त्यांनी हमी दिली आहे. त्यामुळे आपण वाट बघूया, पुस्तक आल्याबरोबर वाचूया आणि पुन्हा एकदा भेटूया. उरलेले प्रश्नांसहित मी सरांना पुन्हा इथं आणणार आहे. हो, आणि तुम्हाला यायला लागेल. 100% येणार. येस, थँक्यू सर, इतका वेळ तुम्ही दिला. थँक्यू सो मच. मजा आली गप्पा मारताना. तरी पण मी बरेचसे शब्द आखडते घेतले, तर तू म्हणला तसा पुढचा इंटरव्ह्यू आपण एक चांगला करू. आणि नाही आवडला तरी व्हिडिओ बघा, आणि काही प्रश्न पडले तर मी ओपन सगळं सोशल मीडिया करणारच आहे. पण हा माझा बळीवर बोललेला लगावबत्ती चॅनलवरचा हा पहिला इंटरव्ह्यू. मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमच्या सगळ्या टीमशी बोलून. तर सगळ्याला दिवाळीच्या शुभेच्छा आणि परत एकदा एडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. बळीचं राज्य येऊ दे. धन्यवाद. धन्यवाद.